तर मुंबई टू चंदीगड मी फ्लाईटने गेले होते आणि चंदीगडपासून मनालीपर्यंत मी कॅबने गेले होते. आता जिथे मला जायचं आहे तो भाग हा खूप छोटा रस्त्याचा आणि वळणावळणाचा डोंगराचा आहे. त्यामुळे सकाळी 4 वाजता जेव्हा मी मनालीत पोहोचले तेव्हा मी तिथल्या एका हॉटेलमध्ये स्टे केला आणि आता परत सेम कॅब घेऊन आम्ही आता निघालो आहे 11 वाजता वरती जायला डोंगरामध्ये जिथे मला जायचं आहे. आणि तो भाग अतिशय सुंदर आहे. मनालीमध्ये खूप गर्दी असते त्यामुळे मी इथे जाणं नेहमी प्रेफर करते आणि मी खूप आधी पण इथे आलेले आहे. सो इथे एक पडताल चौकी वगैरे हे असं आहे जिथे 200 रुपयाचा टोल तुम्हाला द्यावा लागतो जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन आला असाल तर, किंवा टुरिस्ट व्हेकल 1 टाइम टोल आहे तर तो एकदा तुम्हाला द्यायला लागतो आणि इथून नंतर तुम्ही वरती जाऊ शकता. तर इथे सूचना पण लिहिलेली आहे की तीखे एवं तंग मोड है. तर खूप शार्प टर्न्स आहेत आणि खूप लगेच अशी वळणं आहेत त्यामुळे इथले जे ट्रेन ड्रायव्हर आहेत तेच तुम्हाला वरती घेऊन जातात. आणि इथे जेवढे कर्व तुम्ही पार करून येता ना प्रत्येक कर्वला त्यांनी एक नंबर दिला आहे आणि त्या नंबरच्या खाली तुम्ही किती फूट उंचीवरती आलाय ते सुद्धा तुम्हाला कळतं. आत्तापर्यंत जवळपास 2-3 कर्व पार केलेत. आता पुढचे सगळे कर्व जे काय असतील त्याच्या खाली एखादं कर्व मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण गाडी खूप फास्ट चालवतोय दादा. तर आता आहे कर्व नंबर, आता हा कर्व आपण गेला, हा आहे कर्व नंबर 3 आणि आता आपण आलोय 1573 फूट उंचीवरती. आता आपण पुढे जाऊया. तर असे जवळपास 30 टर्न घेतल्यानंतर म्हणजे अगदी 31व्या टर्नच्या आधी आपण पोहोचतो आपल्या डेस्टिनेशनला. तर जिथे मी राहणार आहे ते म्हणजे बॅकवुड्स हॉबिट हाऊस, जे विकास भैया आणि ताशी भाभी यांचं आहे. ते रस्त्यापासून थोडंसं डोंगरामध्ये आहे त्याच्यामुळे चालत जावं लागतं. आणि हे त्यांचे कामगार आहेत जे येऊन थांबले होते बिचारे बॅग्स उचलण्यासाठी. आणि आत्ता मी चालले मस्त डोंगरात राहायला. आणि फायनली मला जिथे पोचायचं होतं तिथे मी पोचले आणि पुढचे काही दिवस हे माझं घर असणार आहे. मस्त आराम आणि जंगलामध्ये आणि एवढी सुंदर जागा आणि एवढी शांत जागा तुम्हाला शोधूनही मिळणार नाही. आणि मला ते गर्दीवालं टुरिझम थोडं नाही आवडत त्यामुळे ही अशी जागा मी निवडते, जंगलात शांत मस्त. आणि मला वाटतं की तुम्ही सुद्धा अशाच ठिकाणी टुरिझमसाठी यायला पाहिजे. आणि मला जास्त काही फिरायचं नाही आहे, मला शांत राहून काम करून खाऊन पिऊन थोडंसं एक्सप्लोअर करायचं आहे चालत चालत. जिथे अशी नॉर्मल गर्दी असते ना सगळीकडे इथे जायचं तिथे जायचं तिथे जायचं ते नाही करायचं आहे मला. त्याच्यामुळे मी अशा जागा निवडते. आणि इथे वायफाय सुद्धा आहे सो तुमच्यासाठी खूप मस्त जागा आहे. बाकी ह्याची जी डिटेल आहे ना हे मी तुम्हाला नंतर देईनच. आता पुढचे 6-7 दिवस आपण इथे असं तुम्हाला ह्या जागेबद्दल आणि मी जे काही आजूबाजूला छोटं मोठं एक्सप्लोअर करेन ते तुम्हाला मी सांगेनच. सो तुम्हालाही अंदाज येईल आणि तुम्ही सुद्धा इथे प्लॅन करू शकता. आणि जसं की तुम्ही बघितलं आपल्याला जवळपास 34 ते टर्न घेऊन इथे वरती यायला लागलं आणि डोंगरातून हा जो काही व्ह्यू आहे तो सगळा दिसतो. समोर असं मस्त मनाली वगैरे जे काय ते असं खाली आहे आणि आपण खूप उंचावरती डोंगरात आहोत आता.
इथे आल्यानंतर असं मस्त राजमा चावलवरती मी ताव मारते आता, आणि भरपूर साऱ्या प्रकारचं त्यांच्याकडे लोणचं असतं. मी नेहमी इथे आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं ट्राय करते आणि सगळ्यात फेवरेट वगैरे जे काय असं वाटतं आपल्याला की हे मला हवं आहे ते मी इथून नेहमीच घेऊन जाते. तर इथे भरपूर असं लसूणचं लोणचं, लिंगडीचं लोणचं, इथलं जे स्पेशालिटी आहे ते त्यांच्याकडे असतं. आणि आता हे मी जेवून मस्त थोडा वेळ आराम करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टीची मी टूर करवणार आहे. तर इथे बसून मस्त जेवण करून झाल्यानंतर आता हे समोरचा निसर्ग असा बघत छान जेवण करत, आणि अगदी छान मस्त पावसाचं वातावरण झालं आहे. त्याच्यामुळे ह्या पावसाच्या वातावरणात मला इथे पाऊससुद्धा अनुभवायला मिळणार आहे. आणि मनालीमध्ये पाऊस मी आय थिंक पहिल्यांदाच अनुभवणार आहे. याआधी मी आले होते तेव्हा अगदी बारीक पाऊस बघितला होता की पावसाळा संपला होता आणि तो संपतानाचा वगैरे असा पाऊस असतो तसा. आणि असा समोर मस्त व्ह्यू, आणि हे सगळं करताना सफरचंदाची झाडं भरपूर सारी. मी इथे ऑक्टोबरमध्ये जेव्हा 2017मध्ये आले होते तेव्हा सफरचंद खूप खाल्ली होती. आत्ता हा सीझन चालू झाला आहे, छोटी छोटी सफरचंद आहेत. तर ती बघून आता मला असं वाटतंय की नंतर मला परत आलं पाहिजे. पण जाऊ दे, आता आपण मस्त प्रॉपर्टीची टूर करूया की इथे नक्की काय काय आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते. हे थांब, तू कुत्रा आहेस की अस्वल आहेस ते तर सांग. शेपटी मस्त आहे रे. ये बाबू, चाललास न बोलता. तर बॅकवूड्स हॉबिट हाऊस हे विकास भैयांची जी प्रॉपर्टी आहे तिथे आल्यानंतर सगळ्यात पहिला भाग हा आहे, जे तुम्ही रेस्टॉरंट म्हणू शकता. इथे जेवणासाठी सगळे एकत्र येतात. ज्या भागाला बाहेरून अशी मस्त बाल्कनी आहे, आतमध्ये बसण्याची अशी छान व्यवस्था आहे जिथे तुम्ही बसून जेवण करू शकता. बाल्कनीमध्ये सुद्धा बसून हा व्ह्यू एन्जॉय करत तुम्ही जेवण करू शकता. जे आत्ता मी राजमा चावल खाल्ला. इथे सनी देओल वगैरेंचे फोटो आहेत, कारण ते सुद्धा मनालीमध्येच राहतात. त्यामुळे विकास भैयाने त्यांचे फोटोज वगैरे असे त्यांच्यासोबतचे इथे ठेवलेत. हा आतमधला भाग आहे. आता आपण थेट जाऊया हॉबिट हाऊसमध्ये जिथे मी राहते. तर ही आहे हॉबिट हाऊसची बाल्कनी. हॉबिट हाऊस म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर डोंगर उतारावरती बांधलं गेलेलं, म्हणजे अंडरग्राऊंड थोडंफार म्हणू शकतो असं एक घर, जे उतारावरती दगडाचं घर बांधलेलं असतं ते हॉबिट हाऊस. आणि इथे मी पुढचे 6-7 दिवस राहणार आहे. तर ह्या बॅकवूड्सच्या प्रॉपर्टीमध्ये विकास भैयांच्या एक हॉबिट हाऊस आणि 2 डोम आहेत. आता आपण डोमकडे जाऊया. जाताना मी दाखवते, समोर मस्त आणि भाज्या पण लावल्या आहेत इथेच. आणि समोर तुम्ही असं खाली झूम करून आता मी दाखवते तुम्हाला, बघू शकता. ही आहे मनाली, जिथे दुनियाभरची गर्दी असते. आणि ती गर्दी अवॉइड करून मी आले डोंगरात. आणि आता ह्या उन्हामध्ये चालत चालत मी जाते डोमच्या दिशेने, फक्त आणि फक्त तुम्हाला डोम दाखवण्यासाठी. जो मी तुम्हाला बॅकवूड्सचा रेस्टॉरंट म्हणून सांगितलं होतं ते इथे खाली आहे. आणि इथे वरती आता डोमकडे आपण चाललोय. तर आता आपण आलोय डोमच्या इथे. आता डोम म्हणजे हा शेप बघून तुम्हाला कळलं असेल की डोम म्हणजे ॲक्च्युअल काय आहे. तर या डोममध्ये तुम्ही मस्त राहू शकता आणि समोरून सुंदर असा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यासाठी हे डोम काइंड ऑफ स्ट्रक्चर आहे, म्हणून ह्याला डोम म्हटलं जाते. बाकी असं काही विशेष नाही. आणि समोर पूर्ण काच असते, त्यामुळे छान असा व्ह्यू तुम्हाला दिसतो. आता हे उघडत नाही आहे मला, हा इकडून उघडलं आहे. सो इथून असा जो व्ह्यू मी तुम्हाला बाहेरून दाखवला तो तुम्ही इथूनही बघू शकता. सो हे एक लक्झरी स्टेमध्येच येतं. ह्याचं बाथरूम वगैरे पण आतमध्येच आहे, आणि जो की सगळं अरेंजमेंट सगळी व्यवस्थित आहे इथे. फक्त तुम्ही जंगलात राहते आणि लक्झरी स्टेमध्ये राहते. डोमचे जे चार्जेस आहेत हे अराउंड 10,000 ते 12,000 पर नाईट असतात फॉर 2 पीपल, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड असतो. मी रेंज सांगते कारण सीझन वाईज ते बदलत असतात. आणि जे हॉबिट हाऊस मी बोलले त्या हॉबिट हाऊसचे चार्जेस हे 8,000 ते 10,000 असतात. आता इथे जिथे मी आहे तो हा एक डोम आहे, आणि यांच्याकडे अजून एक डोम आहे जो की वरच्या बाजूला आहे, जो आता मी तुम्हाला दाखवते. सो वरचा एक डोम, हा एक डोम, आणि जिथे मी राहते ते समोर दिसणारं हे हॉबिट हाऊस. एवढंच ह्या प्रॉपर्टीमध्ये आहे. मी हे पोस्ट केल्यानंतर मला बरेच मेसेज आले की खूपच कॉस्टली आहे किंवा काय आहे. तर जगात अशा महागड्या वस्तू भरपूर आहेत ज्या आपण कधीच अफोर्ड करू शकत नाही. पण आपण आपली मला असं वाटतं की तेवढी फायनान्शियल हे बनवली पाहिजे की मला अशा ठिकाणी जाऊन राहायचं आहे, तर मला माझ्यावरती काम केलं पाहिजे, जे मी केलं. आणि अशा ठिकाणी अशा व्ह्यूमध्ये येऊन राहणं किती खूप पीसफुल आहे ना, तुम्हाला मी काय सांगू. हॅलो एव्हरीवन. तर आता मी जिथे आहे ते आहे हमटा, म्हणजे मनाली हे खूप खाली आहे आणि आम्ही डोंगरावरती खूप उंचावरती आता आहोत. आणि जवळपास 34 टर्न घ्यावे लागले जे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितले, आणि त्यानंतर आम्ही इथे पोहोचलोय. तर आता मी इथे बरेच दिवस राहणार आहे. आणि आता मी असं सेल्फ शूटिंग वगैरे शिकते यार. पण इथे राहताना इथे डोंगरात ही जी गोष्ट बांधली गेली आहे त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. आणि बऱ्याच वेळेला मी असं बघितलं की माझे व्हिडिओ बघून बरेच इन्फ्लुएन्सर वगैरे फ्रीमध्ये गोष्टी मागतात, पण
ते मागू नका, निदान अशा ठिकाणी तरी. म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणीतरी अप्रोच करतं ना की माझ्या ह्या गोष्टींचं प्रमोशन करून दे, तेव्हा तुमचे जे पर्टिक्युलर चार्जेस आहेत, तुमचं ट्रॅव्हल, तुमचं शूट, कारण मी ते करते त्याच्यामुळे मला माहिती आहे, ते सांगा. पण दुसरं कोणीतरी तिथे गेलंय ते बघून त्याच्याकडनं मग तिथे आपण अप्रोच करून किंवा आपल्या कोणाच्या तरी थ्रू अप्रोच करून मला फ्रीमध्ये द्या हे सांगणं, हे प्लीज असं करू नका. कारण खूप मेहनत लागते. हे सगळं इथे त्यांनी डोंगरात बांधलंय आणि इथले ते लोकल एकटेच आहेत ज्यांचं हे स्वतःचं असं आहे. बाकी लोकांनी लीजवरती घेतले, बाहेरचे लोक आहेत त्यांनी लीजवरती वगैरे घेऊन ते केलंय. इथे तुम्ही तुमची प्रॉपर्टी विकत नाही घेऊ शकत. इथे तुम्ही जर बाहेरचे आता लीजवरती घेऊ शकता. आणि विकास दादा हे इथले लोकल आहेत आणि त्यांनी हे केलंय. मी खूप जवळपास 2017 पासून त्यांना ओळखते आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आहे. याआधी मी इथे येऊन गेले तेव्हा मी इन्फ्लुएन्सर नव्हते, नंतर कालांतराने मी इन्फ्लुएन्सर झाले. त्यामुळे मी त्यांच्या जागेचं प्रमोशन करणं हे काही प्रमोशन नाहीये. ते मी इथे नेहमीच येते. मला जेव्हा वाटतं की असं शांत जाऊन राहायचंय तेव्हा मी इथे येते. ही जागा खरंच खूप सुंदर आहे आणि आपला पर्यटनाचा जो हे आहे ना कन्सेप्ट, तो खूप वेगळा असतो. मराठी लोकांचा म्हणा किंवा काही म्हणा, तो मला कुठेतरी बदलावा असं वाटतं की शांत ठिकाणी जा, आराम करा, 4 गोष्टी बघा मोजक्या, पण त्या मन मोकळेपणाने बघा आणि असं मस्त एन्जॉय करून घरी या. जाऊन 4 दिवसात 10-15 गोष्टी बघण्यात ते दमता ना, ते तसं वाला टुरिझम करू नका. आणि माझं खूप आधीपासून स्वप्न होतं की अशा ठिकाणी जेव्हा आपण जाऊ, आपण स्वतःहून जेव्हा फिरायला चालू करू. मला खूप फिरण्याची हौस आहे, पण त्या गोष्टी बऱ्याच मागे पडत चालल्यात कामामुळे. पण फिरताना की मला पैशाचा विचार न करता फिरायचंय. जसे फॉरेनर्स कसं थोडे दिवस काम करतात, येतात, फिरतात, परत जातात, तसं माझं होतं. आणि छान वाटतंय की मी माझं ते आयुष्य जे मी स्वतः विचार केला होता ते स्वतःहून जगते आणि सोबत तुम्हालाही ते एक्सपिरियन्स करावते. सो या व्हिडिओमध्ये एवढंच. मी अजून मस्त मस्त व्हिडिओ मी इथे जे काही करेन ते तुम्हाला दाखवेनच. या प्रॉपर्टीचे जे काही डिटेल्स आहेत ते मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. आणि विकास दादांचा नंबर पण दिला, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि एक सांगते की अशा ठिकाणी येण्यासाठी ना एक ट्रस्ट आपला असणारी व्यक्ती असणं खूप गरजेचं असतं. आणि विकास दादा हे माझ्या खूप जवळचे आणि ओळखीचे आहेत, त्यामुळे तुम्ही बिनधास्त डोळे झाकून इथे येऊ शकता. इथे आल्यानंतर डोळे उघडा, कारण खूप स्वर्गात आल्यासारखं वाटतं, खूप छान वाटतं. तर त्यांचा नंबर देते, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि नक्की या आणि खूप एन्जॉय करा. थँक्यू. बाय बाय. सी यू नेक्स्ट व्लॉग.